पुढचा विषय कोणता आहे? बायबल अभ्यासापासून मिळणारे आशीर्वाद. कोणते आशीर्वाद? व्हॉट आर द ब्लेसिंग्स व्हेन वी रीड द स्क्रिप्चर? लवकर जाऊया, ठीक आहे. बायबल वाचण्यापासून किंवा बायबल अभ्यास ज्यावेळेस मी करतो मला कोणता आशीर्वाद भेटतो? स्तोत्र 1 मधला आशीर्वाद तोंडपाठ आहे. स्तोत्र 1 पहिलं वचन सोनवण्यांचं पाठ असेल. धन्य पुरुष. प्रकाश भाई लर्न करते वचन, व्हेरी गुड, चांगलं वाटलं. या वयात वचन लर्न होत नाही. धन्य तो पुरुष, तो पाहणार आहे मी तो भाग, मेमोरायझिंग द वर्ड ऑफ गॉड, देवाचं वचन मेमोराइज करायचं. धन्य तो पुरुष, 3 कृत्या दिलेल्या आहेत त्याच्यात. काय करत नाही? चालत नाही, बसत नाही, पहिले चालत नाही, उभा राहत नाही, बसत नाही, अशी 3 सिक्वेन्स आहे की नाही? चालत नाही, उभा राहत नाही आणि बसत नाही. बघा हळूहळू गती काय व्हायला लागली, कळतंय? चालणं, उभं राहणं, बसणं, चालणं, उभं राहणं, बसणं. स्पीड कमी झाली का जास्त झाली? पहिलं चालत होता, मग उभा राहिला, मग आता मांडीच घालून बसला. त्याचा अर्थ काय? पापासोबत असं होऊ शकतं. पापा कसा चलना, आता त्याच्यासोबतच उभा राहिला आणि आता त्याच्यासोबतच बसला. पण धन्य तो जो चालत नाही, जो उभा राहत नाही आणि जो बसत नाही. कशामध्ये? धर्मनिंदक असतील, आज्ञा मोडणारे असतील, पापीजन असतील, निंदक असतील, त्यांच्यासोबत त्यांची. तर नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस काय करतो? मनन करीतो, है ना? काय आहे तो स्तोत्र? जो देवाच्या वचनामध्ये काय करतो? आनंद करतो, रात्रंदिवस चिंतन करतो, तो कसा होतो? तो आशीर्वादी. आता हा जो शब्द लिहिलाय धन्य, तो कोणता शब्द वापरलाय इंग्लिश मध्ये? ब्लेसेड. हा जो शब्द आहे ना, कोणता शब्द? ब्लेसेड, है ना? हा कधी एक वचनी नाहीये, हा अनेक वचनी आहे. धन्य शब्द कधीच एक वचनी नाहीये, अनेक वचनी. याचा अर्थ काय? देव अनेक आशीर्वाद देण्यामध्ये काय करतो? विश्वास ठेवतो, है की नाही? तर तो आशीर्वादित देव त्याला म्हटलेला आहे. ही इज अ ब्लेसेड, मेनी ब्लेसिंग. आदम हवाला बघा, एकाच प्रकारचा आशीर्वाद दिला का देवाने? आदम आणि हव्वेला काय आशीर्वाद दिला? फळद्रूप व्हा, गणित व्हा, पृथ्वी आपण टाका, ती सत्य खाली आणा, है ना? किती 6-7 प्रकारचे वेगवेगळे काय दिले आशीर्वाद. देव कधीच एकच आशीर्वाद, बस माझ्याकडे आता जास्त नाही, असं देव म्हणत नाही. जो देवाच्या वचनाचा अभ्यास करतो, देव त्याला आशीर्वादित करीतो. कसा आशीर्वादित करीतो, है ना? तो फलदायी होतो. असं झाड जे पाण्याच्या कुठं लावलेलं आहे? प्रवाहाजवळ लावलेलं आहे. ते आपल्या हंगामी कसं फळ देतं? आपल्या हंगामी ते त्याचे पाने गुंजत. हा आशीर्वाद आहे त्या माणसाला. एव्हरी टाइम कसा ग्रीन रहता है ना? नेहमी अशा प्रकारे हिरवळाने भरलेला तो मनुष्य असतो. दुसरी गोष्ट है ना, स्तोत्र 19:18 दावीद, कोणीतरी वाचा स्तोत्र 19 आणि वचन 18. बायबल अभ्यासापासून मिळणारे आशीर्वाद. परमेश्वरचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वरची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देतात. ती नेत्रांना काय देतात? प्रकाश देतात. म्हणजे देवाचं वचन, दाविदाला हे गुज समजलं. काय समजलं? देवाचं वचन मला काय करतं? आनंद देतं. देवाचं वचन मला उल्हास करीते, है ना? माझ्या नेत्रांना. आता मोबाईल पाहून डोळे दुखायला लागले. खरंच सांगतो, मोबाईल जास्त पाहिला की डोळे काय लागले? दादा सुजायला लागले, बोबड्या बी सुजा लागल्या, बाहेर यायला लागले. का? कंटिन्यूस कशामध्ये? मोबाईल मध्ये, है ना? मला देव सांगतो त्याच्या वचनांमध्ये आमचं लक्ष राहणं आवश्यक. का बरं? ते माझ्या मनाला आनंदी करतं, है ना? उल्हास देतं. कोणाचं वचन? देवाचं वचन. पुढे जाऊया, खूप वेळ जाईल, एकेका स्पष्टीकरण करत गेलो तर खूप वेळ जाईल. स्तोत्र 119 आणि वचन 14. तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी काय आहे? धन संपदा आहे की नाही? महिने का पगार नाही, है ना? जो देवाचं वचन वाचतो तो श्रीमंत असतो. नेहमी लक्षात ठेवा, त्याच्याकडे पैसे कमी राहतील पण त्याला माहिती आहे मेरे पास खजाना आहे. आय हॅव ट्रेजर ऑफ द वर्ड ऑफ गॉड. देवाच्या वचनाचा खरा खजिना धन संपदा आहे असे मानून मी काय करतो? मोठा हत्यार. क्या सॅलरी पहिले जब डिपॉझिट होती तरुणांनो, काय आनंद वाटतो, आहे की नाही? आहे का सॅलरी वाली इथं तरुण?
कितना खुश लगता है, शाम को मतलब की पार्टी है की नाही, इकडं तिकडं जा, बहुत कुछ सपने बढ़ जाते एक दिन में. पगारावर किंवा त्या पैशावर आनंद ठेवण्यापेक्षा आम्ही देवाच्या वचनावर काय ठेवूया आनंद. का बरं? कारण तीच आपली इच्छा मन सगळी लागलेली म्हणून आनंद वाटतो आम्हाला. चुकीचं नाही त्याच्यात, म्हणून आनंद वाटतो. ठीक आहे. परंतु स्तोत्रकर्ता म्हणतो देवाच्या वचनाचा अभ्यास केल्याने मला मोठा काय भेटतो? धनसंचय भेटतो. मी कसा आहे? मोठा श्रीमंत आहे. काय सुंदर आहे, धन संपदा है ना. पुढं चल, 4थं वचन इर्मया 15:16. तुझे वचन माझा काय आहे? आनंद, माझ्या जीवाचा काय आहे? उल्हास अशी होती. खूप सुंदर शब्द आहे, आनंद उल्हास. आनंद आणि उल्हास. पाप काय करतं? आनंद काढून टाकतं. म्हणून दावीद राजा म्हणाला, माझ्या तारणाचा आनंद मला काय कर? पुन्हा दे. कोणीतरी वाचा इर्मयाचं पुस्तक 15वा अध्याय 16 वचन. जर्मया 15:16. इर्मयाचं पुस्तक 15वा अध्याय 16 वचन. हा भाग संपायचा आहे मला. मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणतो. काय सुंदर आहे. तुझं नाव घेऊन मी आपणास कोणाचं मानतो? तुझा मानतो. कारण तुझे वचन काय देतात? कारण तुझी वचने मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. म्हणून नेहमी म्हणणार प्रभू का आनंद है मेरी ताकद है ना. बाकी दुसरा किस में नाही. देवाचं वचन खरोखर मला काय देतं? आनंद देतं. आता हे जो अभ्यास करतो ना, त्याला हा आनंद समजतो. त्यासाठी वेळ काढणं आवश्यक, वैयक्तिक वेळ काढणं खूप गरजेचं आहे. बिझी, युअर वर्ल्ड इज बिझी. आमचं वर्ल्ड बिझी झालेलं आहे. घरामध्ये नातवंड आहेत, कुटुंब आहे, टीव्ही आहे, IPL आहे, गार्डन आहे, बगीचा आहे की नाही, चर्च आहे, फेलोशिप आहे. या सगळ्यांमध्ये मला काय काढायचंय? मला देवाच्या वचनासाठी वेळ काढायचा. दॅट इज द सोर्स ऑफ माय जॉय. माझ्या आनंदाचा तो उगम आहे. पुढं काय पाहिलं आम्ही? पाहिलं बायबल अभ्यासापासून मिळणारे काय आशीर्वाद. काय आशीर्वाद मिळतो? ते मला आनंद देतात, ते मला उल्हास देतात, ते मला फलदायी बनवतात, आशीर्वादित बनवतात है ना. अजून काय करतात? मला मोठं धन संपदा काय होते? प्राप्त होते. हे फायदा आहे देवाच्या वचनाचा. ठीक आहे. पुढं अजून काय? बायबल अभ्यासापासून मिळणारा मोठा आनंद. कसा आहे आनंद हा? बघा तिथे लिहिले, शास्त्रातील संत जनांसारखा आनंद मला प्राप्त होतो. तुमच्या ह्या सगळ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं बरं का. गेलं बसून मी शॉर्ट करत आणलेलं आहे. त्यात तुम्हाला वाचता वाचता वेळ जाईल, पण तुम्हाला सगळे हे पाहायला मिळेल. These are all subtitles I have given to your studies. सगळे तुमच्या अभ्यासाला शीर्षक दिलेली आहेत. ठीक आहे. बघा, बायबल अभ्यासापासून मिळणारा आनंद काय? शास्त्रातील संत जनांसारखा. दावीद आणि इर्मया. दावीद खूप मोठ्या दुःखामध्ये होता की नाही? गुहेमध्ये जाऊन लपला है ना. इर्मया देवाचं वचन एलियास प्राप्त झाले. ज्यावेळेस पोटात अन्न नव्हते, खायला काय नव्हतं. इर्मयाच्या जीवनामध्ये रडणारा वीपिंग प्रॉफिट म्हणतात त्याला. पण देवाचं वचन नेहमी त्याच्या जवळ येऊन त्याला आनंदी करत असत. एलियाला पण देवाचं वचन आनंदी करत असत. दावीद राजा मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी कसल्या खूप भयानक परिस्थिती होती. दाविदाचे लेकरं दाविदाच्या मागे मारायला पळत होते. दाविदाचं कुटुंब, शाऊल राजा त्याला मारायला त्याच्या मागे होता. खूप शत्रू होते दाविदाचे, खूप शत्रू होते. बाहेरचे देखील शत्रू होते. फलिस्ती लोक त्याचे शत्रू होते. गादचे लोक त्याचे शत्रू होते. अनेक शत्रू होते. त्या शत्रुपणामध्ये देवाचं वचन त्याच्या मनाला काय देत होतं? आनंद देत होतं. खरं सांगतो काय स्तोत्र लिहिले दावीद राजाने. तो म्हणतो, देवा मी रडून माझा बिछाना कसा झालाय? उल्हास झालेला आहे. काय घेतो? खरोखर खूप रडायचा दावीद राजा. त्याच्या सारखा रडणारा आणि देवाकडे प्रार्थना करणारा दुसरा कोणी नव्हता. पण नेहमी देवाचं वचन त्याला काय द्यायचं? त्याला आनंद द्यायचं. योबाच्या जीवनात पण आम्हाला पाहायला मिळतो. म्हणून योग म्हणतो, तुझे वचन माझे अवश्य अन्न झालेले आहे. मराठीत तो शब्द नाही. इट हॅज बिकम माय नेसेसरी फूड है ना, देवाचं वचन. म्हणून देवाचं वचन मला काय देतं? आनंद देतं. शास्त्रातील संत जनांसारखा आनंद देतो. जसा दाविदाला भेटला
तसा मला भेटत है ना. जसा इर्मयाला भेटला तसा मला भेटत. अनेक संत, एजरा नेहमीच्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती होती है ना. उभं राहून त्यांनी काय वाचलं देवाचं. एजरा कोण होता? शास्त्री होता. पुलपीटवर उभा राहिला, लोक उभा राहिली, वचन वाचला ना असं सांगतं, लोक रडली, रडायला लागली लोक. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय वाचत गेला? नियमशास्त्र देवाचं वचन वाचत 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 संजीवन आणलं देवाच्या वचनाने. पडलेली भिंत उभं केली, पडलेलं मंदिर उभं करण्यात आलं. कशामुळं? देवाच्या वचनाने. म्हणून संत जनांचा आनंद बघा, पाऊल आणि शिलाचा आनंद बघा. कुठं आहेत आनंद? जेलमध्ये आनंद करत आहे. पायामध्ये बेडे आहेत, कठीण परिस्थिती आहे, पण रात्रीचे गाणे गायला लागले. बाजूचे जे होते असं सांगितलेलं आहे, आणि जे बाजूचे बंदी होते ते पण त्यांचं ऐकत. असे लोक होते प्रभूचे, आनंद करणारे लोक है ना. कारण देवाचं वचन मला काय देतं? आनंद. कुठं होता योहान? पात्मोस नावाच्या बेटावर. खूप भयानक बेट आहे तो. मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांनी ती डॉक्युमेंटरी बीबीसीची पाहिली बघा. डॉक्युमेंटरी, त्या डॉक्युमेंटरी मध्ये दाखवलं, पिक्चर नाही पाहून म्हणा, पिक्चर नाही पाहिजे, डॉक्युमेंटरी मध्ये डिस्कवरीज मध्ये दाखवलेलं पात्मोस कसं काय आयलंड आहे. सर्वाइव्ह करणं मुश्किल आहे, उधर रही नहीं सकते आप, इतना भयानक ती जागा आहे. त्या ठिकाणी देवाने स्वर्ग त्याच्यासमोर काय केलं? उघडलं. किती सुंदर आहे. देवाची वचने त्याला दिली आणि त्या ठिकाणी देवाचा मोठा आनंद त्याला काय झाला? प्राप्त झाला. जिथं जिथं दुःख, बिकट परिस्थिती, देव कोणाला पाठवतो? देव त्याच्या वचनाला पाठवतो. खरं सांगतो, माझ्या पण जीवनामध्ये, तुमच्या पण जीवनामध्ये अशा परिस्थिती येतात. त्यावेळेस देव त्याच्या एका सेवकाला, एका दासाला, एका कुटुंबाला वचन घेऊन पाठवतो. येतात ते कुटुंबामध्ये, बसतात, वचन वाचतात आणि ते वचन आपल्याला काय देतं? आधार. म्हणून काय सांगितलेलं आहे? बायबल अभ्यासापासून मिळणारा आनंद शास्त्रातील संत जनांसारखा, दाविदासारखा, पाऊलासारखा, इर्मयासारखा, अनेक जण, नेहम्यासारखा, एजरासारखा, दानिएलबद्दल सांगितलेलं आहे. दानिएलला समजलं, त्यावेळेस दानिएल वाचत होता असं सांगितलेलं आहे. त्याला समजलं आम्ही लोकांनी किती मोठं काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे. म्हणून तो गोमटात ओढून काय केला? त्यांनी पश्चाताप केला. आणि देवाने किती अद्भुत प्रकारे येणारा कालखंड कसा होणार आहे कोणाला सांगितलं? दानिएलला सांगितलं. प्रार्थनाशील असलेलं जीवन, पवित्र शास्त्राच्या वाचण्यातून मी दानिएलास असे समजले की, असं लिहितंय दानिएल त्या ठिकाणी. किती सुंदर देवाच्या वचनाचं. योशिया राजा बघा, योशियाच्या राजाच्या वेळात तो ग्रंथ सापडला, तो ग्रंथ त्याने वाचायला लावला आणि त्याला समजलं काय? किती वर्ष झाले आम्ही वलांडन सण काय केला नाही? पाळला नाही. वलांडन सण पाळण्याकरिता त्याने कशा प्रकारे इस्रायल लोकांना सांगितलं. सगळे आनंदी झाले. देवाचं वचन आमची परिस्थिती क्षणात काय करते? बदलून टाकते. ते आनंद देणार आहे. पुढे वापरे अजून काय आहे की नाही? देव तुम्हाला काहीतरी विशेष सांगू इच्छित आहे. ऑलवेज रिमेंबर, जेव्हा तुम्ही बायबल वाचता, गॉड वॉन्ट्स टू स्पीक टू यू. शंभेला सोबत बोलला. शंभेला किती वेळेस आवाज दिला? किती वेळेस दिला? 1 2 3 4 5 4 वेळेस आवाज दिला. पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा नाही. पण देवाने मग आवाज बदलला का? मग नाही, तीच आवाज, तीच ओळख, तेच नाव. बरं असं बोलला का? एली सांग बरं त्याला, असं पण ते बोलला देव. विचार करा, थोडं एलीला म्हणला का? एली बाबा तो समजत नाही राहिला, तू समजो बरं त्याला. नाही सांगू शकला असता देव एलीला, पण एली डोळ्याने, कानाने, जीवनाने कसा झाला होता? मंद झाला होता. जीवनामध्ये शास्त्र नाही, तो मंद असतो. शास्त्र बंद, मंद. ठीक आहे बघा, है ना. देव तुम्हाला काहीतरी विशेष सांगू इच्छित आहे. रीड, ओपन इट. कोणाबद्दल सांगाल? तुमच्या मंडळीबद्दल सांगाल, तुमच्याबद्दल सांगाल, कुटुंबाबद्दल सांगाल, कोणाबद्दल सांगाल? तुमच्या राष्ट्राबद्दल सांगाल. येणारं संकट कसं आहे? प्रभू तुम्हाला त्याच्या अगोदर काय करेल? सावध करेल, आहे की नाही? पुढची गोष्ट आम्ही वाचत आहोत, बायबल अभ्यासापासून मिळणारा आनंद. पुढे तिसरी गोष्ट, प्रभूला बोल. तेच आता आम्ही बघितलं, आहे की नाही? अशी प्रार्थना शमूएलाने केली. तेव्हा तुम्ही देखील शमूएलाप्रमाणे काय ऐकाल? त्याची वाणी ऐकू शकाल. पुढची गोष्ट, एखादे वचन अथवा वाक्य आपल्यासाठी विशेष अर्थपूर्ण असे होईल. होतं बरं का? होतं असं. वाचते वाचते वाचते. आता मी हे जे मानण्याचं बोललो ना, मी वाचत होतो आणि सडनली माझ्या समोर आलं. मानना कधी पडला? रात्रीचा. बस तिथंच माझं मन खेळलं. रात्रीचा पडला आणि प्रभू मनात विचारलेला,
रात्री तर मी काय होतो, झोपलेलो होतो. आणि प्रभू एवढा मोठा पुरवठा स्तोत्र 78च्या वचनांमध्ये दिलेला आहे. मी आकाश कपाटे उघडून तुम्हाला देवदूतांचं काय दिलं, आनंद दिला. प्रभू एखादा स्पर्श वचन करत. आणि कधी दिलं माहितीये का, कधी दिलं, गाडी घ्यायच्या अगोदर. खूप कठीण होतं गाडी घ्यायला. का बरं गाडी घेतली, नवीन गाडी घेतली. गाडी ह्यासाठी घेतली कारण जुनी गाडी घडी घडी गेलं 50 किलोमीटर जळायची, धूर बाहेर यायचं, हस 1,20,000 किलोमीटर चालली. थोडी चालायची पुढे, भस 13 वर्ष झाली होती गाडी. 2 वर्षानंतर रजिस्ट्रेशन संपणार होतं. मनामध्ये प्रभू सेवेला बीडला जायचं, इकडं तिकडं जायचं, प्रभू कसं करू, कठीण आहे, कठीण आहे, खूप कठीण आहे. आता माझी गाडी पॅकायला लागली, रिवल दादाची पण गाडी पॅकायला लागली. दोघांच्या गाड्या बंद झाल्या आमच्या. मग आता आम्ही ठरवलं बसनी प्रवास करूया, बसनी जितकं जाता येईल तितकं जाऊया. हा मनात विचार घोळत असताना खरं सांगतो खूप मोठा लोड आला होता. प्रभू कसं करायचं, कसं करायचं. आणि तुम्हाला यकीन नाही येणार, प्रभूने मला हे उदाहरण शिकवलं. आणि रात्री काय पडला, मन्ना पडला. आणि प्रभूने मला दाखवलं, प्रभूने माझी गरज काय केली. आणि मला ही गाडी माझ्या आईने गिफ्ट केली. बघा, बाकी कोणी नाही, कोणी दिलं, माझ्या आईने मला गिफ्ट दिली. आता ती खूप खूप काटकसर गेली, खूप काटकसर करते ती पैसे कधी उधळत नाही. तर तिने ते जपून ठेवले. आणि तिला समजलं, ती होती गुजरातला, तिला समजलं की ती गाडी काय झाली, हे झाली. तिने मला घेऊन गेली आणि त्या मोहनची काय घेऊन दिली, गाडी. असा प्रभू आहे, किती थोर आहे. आणि मला म्हणून काल याला या ठिकाणी उशीर झाला. मी प्रभूला फक्त धन्यवाद हेच मानणार. आणि देवाने ते मला वचनातून दाखवलं, देव तुझी गरज काय करू, पूर्ण कर. खरं सांगतो प्रेम, देवाचं वचन मला मजबूत करते, मला आनंद देते, माझ्या परिस्थितीमध्ये मला दाखवते. किती सुंदर आहे की नाही. पुढची गोष्ट बघा, अजून काय है ना, ते मला उत्तेजन है ना, उत्तेजन देण्याकरिता देव ऐकतो है ना. मला उपासना करण्यासाठी मला ते प्रवृत्त करते, उपकार स्मरण करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी देवाचं वचन माझा पाया बांधते. का देवाचं वचन आनंद देतं. देवाचं वचन वाचतो तो व्यवस्थित आराधना मांडू शकतो. जो देवाचं वचन वाचतो तो व्यवस्थित प्रार्थना करू शकतो. नाही तर सगळं इकडं उघडं सगळं होऊन जातं, है की नाही. म्हणून प्रभू सहाय्य करू. आम्ही 2 गोष्टी पाहिल्या, बायबल अभ्यासापासून मिळणारा आशीर्वाद आणि बायबल अभ्यासापासून मिळणारा आनंद. ज्यावेळेस मी प्रार्थना करतो, व्यवस्थित आराधना करतो, त्यावेळेस देवाच्या मनाला आणि मला पण मोठा काय होतो, आनंद प्राप्त होतो. बायबल अभ्यास का करावा, ठीक आहे. वाय शुड वी डू द स्टडी. बायबल अभ्यास का करावा, काय वाटतं तुम्हाला, काय करावं. लग्नाच्या अगोदर करून घे, त्याच्यानंतर वेळ भेटत नाही, असं आहे का, नाही, ठीक आहे. अनेक तरुणांना मी सांगितलंय, पहिलेच अभ्यास करून घ्या, नंतर टाइम भेटत नाही. गुंतून जातो. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या काय होतो, गुंतून जातो. आता तू जितका अभ्यास करत आहे पुढं माहित नाही करतो का नाही करत, ठीक आहे. म्हणून लक्ष दे. बायबल अभ्यास का करावा, काय उत्तर आहेत का सचिन. देवाची ओळख होती, व्हेरी गुड, ठीक आहे. माझी कदाचित वेगळे असतील उत्तर, पण तुम्ही उत्तर द्या. देवाची ओळख होती, व्हेरी गुड. अजून आत्मिक जीवनामध्ये प्रवास कसा करायचा, ओके, व्हेरी गुड, किती सुंदर बघा. अजून प्रशांत, वाय शुड वी स्टडी बायबल. बरं, माझा मुद्दा मॅच झाला तुमच्या मुद्द्यासोबत, है ना. कारण ते मला पापापासून काय करतं, दूर ठेवतं. व्हेरी गुड. बायबल अभ्यास का करावा, अभी नो द विल ऑफ गॉड. व्हेरी गुड. टू अंडरस्टँड द देवाची इच्छा काय आहे हे ओळखण्याकरिता मला बायबल वाचणं आवश्यक. हो, येतं काय, ठीक आहे. पहिली गोष्ट, ते आपणास नीतिमत्वाचे जीवन जगण्याचे काय देते, प्रशिक्षण देते. कसं जीवन, टू लिव्ह अ राइचियस लाईफ. इट ट्रेन्स मी, प्रशिक्षण देते, ट्रेन्स मी हाऊ टू लिव्ह अ राइचियस लाईफ. नीतिमत्वाचे जीवन जगण्याचे प्रशिक्षण देते. 2 तिमोथी 3 अध्याय 15 ते 16 वचन. 2 तिमोथी 3 अध्याय 15 ते 16 वचन.
त्या कोणापासून शिकलास? तुम्हाला भेटलं का? वाच. त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. आणि यासाठी पुढे काय लिहिलेलं आहे? यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. कधी चांगलं काम करू शकू? ज्यावेळेस चांगलं वचन वाचू शकू, त्याचं अनुकरण व्यवस्थित करू शकू, काय की नाही? ते आपणास नीतिमत्वाचे जीवन जगण्याचे प्रशिक्षण देते. दुसरी गोष्ट, ते ख्रिस्तामधील आपले जीवन कसं करते? मजबूत करते. बायबलचा अभ्यास ख्रिस्ती जीवनामध्ये मला काय करतो? बळकट. नाही तर वाऱ्याने उडून जाणाऱ्या, कधी वारा आला इथं, कधी वारा आला तिकडं, हेलकावे घेणारे असे होतात बरं का. म्हणून आपल्यामध्ये आता यरुशलेम आता खूप फिरायला लागली. ती आपल्या काय करते? कधी इथं करते, कधी तिथं करते. आता आम्ही शेळगाव मध्ये जात आहोत तर त्या ठिकाणी अनेक प्रश्न, आणि आता ते औरंगाबाद मध्ये पण आलेले अनेक त्यांचे काय आहेत? वलांडन सणाच्या छाया अभ्यास आहे, वलांडन सणाच्या ह्यावर असणारे काय आहेत? प्रश्न आहेत. ठीक आहे, बघा, ते ख्रिस्तामधील आपले जीवन बळकट करते, मजबूत करते. काय? देवाचं वाच कोणीतरी प्रेषित 20:32, Acts 20:32, प्रेषित 20:32. मी तुम्हाला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो. तो तुमची वाट करण्यास व पवित्र केलेले सर्व लोकांना तुम्हाला वचन देण्यास समर्थ आहे. काय आहे? समर्थ. कशामध्ये सोपवलं पावलाने? आता वडी लागलं. देवाच्या कृपेच्या वचनाकडे मी तुम्हाला काय करतो? सोपवतो. समजलं? देवाचं वचन मला काय करतं? मजबूत करतं, बळकट करतं, कारण वचनामध्येच मजबूती आहे. ठीक आहे, पुढे चल. हे आम्हाला देवाच्या इच्छेने आज्ञापालन करण्यास शिकविते. कशी आज्ञापालन करावी? देवाची इच्छा काय आहे हे समजण्यास, आणि मग त्या इच्छेनुसार आज्ञापालन कसं करावं. योहानाचं सुवर्तमान 14वा अध्याय 21 ते 24 वचनामध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे ना. काय? ते आम्हाला देवाच्या इच्छेचे आज्ञापालन करण्यास शिकविते. कोणाचं? देवाचं वचन. म्हणून मला अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं आम्ही म्हणाला, देवाचं वचन मला त्याची इच्छा समजण्यास काय करतं? शिकवतं का? तरुणांना शिकवतं, तरुणांना शिकवल, आम्हा सगळ्यांना शिकवल. कधी इच्छा, विल ऑफ गॉड, खूप मुश्किल आहे समजणं. पण देवाच्या वचनामध्ये राहिलेला माणूस देवाची इच्छा आहे का नाही या बाबतीत त्याला तुरंत समजेल. ठीक आहे, नाहीतर मग थोडस गडबड होऊ शकते. पुढं, हे आम्हाला पापावर विजय मिळवून देण्याच्या दिशेने आमचे काय करते? नेतृत्व करते. पापावर काय मिळवण्यासाठी? विजय. कोणाचं उदाहरण दिलंय? प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण. मग याच्या 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावर मोह आला, परीक्षा आली. वेगवेगळे मोह म्हणण्यापेक्षा परीक्षा आली. त्या परीक्षांवर प्रभू येशू ख्रिस्ताने वचनाच्या द्वारे काय प्राप्त केला? विजय प्राप्त केला. किती प्रकारचे परीक्षा आले प्रभूवर? मत्ते 4 मध्ये, तू जर देवाचा पुत्र असशील तर या धोंड्यांचं काय कर? भाकरी कर. आणि मग प्रभूने काय उत्तर दिलं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर. बघा, पुन्हा वचनाला प्रभूने समोर आणलं. अन्न त्या ठिकाणी भाकर. धोंड्याने मनुष्य जगेल, पण कशाने जगेल? म्हणत होता, तू जर देवाचा पुत्र असशील तर कोणाला सांग. प्रभूने वचनाच्या द्वारे काय दिले? उत्तर दिले. म्हणून पापावर विजय मी हे सांगतो कधी होतो? कधी तुम्ही बसलेले असाल है ना, पाप मोह घालत असते तरुणांना. लक्ष द्या, कदाचित बस स्टँडवर असेल, रेल्वे स्टेशन असेल, कधी कोणत्या झोन मध्ये बसलेले असाल. अशा परिस्थितीमध्ये देवाचं वचन मला काय होतं? आठवतं. आणि पाप आणि देवाचं वचन ते येण्याच्या अगोदर देव मला काय करत असतो? वचनाच्या द्वारे सावध करत असतो. वचनाच्या द्वारेच मी पापावर काय प्राप्त करू शकतो? विजय प्राप्त करू शकतो. ठीक आहे, असे भरपूर उदाहरण आहेत पवित्र शास्त्रामध्ये. पण प्रभूचं उदाहरण आम्ही घेऊया की प्रभूने या परीक्षांवर देवाच्या वचनाच्या द्वारे काय प्राप्त केला? विजय. मी खरं सांगतो बरं का,
पळून जातो. तो जो सैतान असतो ना, जो परीक्षा घेऊन आलेला असतो ना, तो झटक्यात काय होतो, पळून जातो. ज्यावेळेस आलेल्या मोहावर, लक्ष द्या मी काय म्हणतो, आलेल्या मोहावर मी वचनाने मनातच बोलून काय करतो. आता एखादं काहीतरी पापाचा प्रसंग आला है ना, आणि मी त्या प्रसंगाला देवाच्या वचनाने जर उत्तर दिलं, मी तुम्हाला सांगतो तू निकल जाएगा, तू येतच नाही समोर. करून बघा है ना. ज्यावेळेस लाच घेतात काहीतरी गोष्टी, बरोबर देवाचं वचन काही मनामध्ये येईल आणि ते मनातच बोलून दाखवायचं. ते बोलून दाखवल्यावर तो काय होतो, तो समोर येत नाही, तू निघून जातो तिथून, काय बोलतो. असं करा, पण त्याच्यासाठी मला देवाचं वचन माहित असणं आवश्यक. वेगवेगळी परिस्थिती जी समोर येते, खोटं बोलायचं है ना, खोटं बोलून मला तर हा बिझनेस करायचा आहे, देवाचं वचन काय करा, स्मरण करा, देवाच्या वचनावर मनन करा. ते मला त्या क्षणी खोटं बोलण्यापासून काय करेल, वाचू. निकल जाता, निघून जातो, पळून जातो, थांबत नाही. पण आम्ही सहज बळी पडून जातो का, कारण आलेल्या पापाला ओळखत नाही आणि आलेल्या पापाला वचनावर किंवा वचनाचा उपयोग करून विजय प्राप्त करत नाही. तुम्ही करून बघा, हे असेच दिलेले नाहीत. तुम्ही करून बघा, पाप आलं लगेच काय समोर ठेवा, काय समोर ठेवा, काय बोलला प्रभू, मनुष्य केवळ भाकरीनी नव्हे. अजून पुढं तुम्हाला नमन कर, म्हणजे हे सगळं कोणाला देईल, प्रभूने. तिथं देखील देवाचं काय ठेवलं, वचन ठेवलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आम्हाला देखील प्रभू सहाय्य करतो. पुढे बघूया, हे आपणास पापी जीवनापासून कसे ठेवते, स्वच्छ करते. देवाचं वचन पापी जीवनाचं काय करतं, स्वच्छ करतं. किती गोष्टी पाहिल्या. बायबल अभ्यास का करावा, पहिली गोष्ट काय करते ते बोला, पहिली गोष्ट काय करते, नीतिमत्वाचे जीवन जगण्याचं काय देतं, प्रशिक्षण, ट्रेनिंग देत आहे. दुसरा है ना, ते ख्रिस्तामध्ये आपले जीवन काय करतं, बळकट करतं देवाचं. तिसरी बात, देवाच्या इच्छेचे आज्ञापालन करण्यास शिकविते. चौथी गोष्ट, पापावर विजय मिळवते. पाचवी गोष्ट, आपणास पापी जीवनापासून कसे करीते, स्वच्छ करीते. विश्वासपत्र 5 अध्याय 26 वचन. हे आपले जीवन कसं बनवतं, फलदायी बनवतं. ब्लेसेड इज द मॅन, स्तोत्र संहिता याचा 1 अध्याय आणि 23व्या वचनामध्ये तो आपल्या हंगामी काय देतो, फळ देतो. कोणत्याच वेगळ्याच हंगामी नाही. आता त्याला पण खूप सुंदर अर्थ आहे, इन हिज सीझन असं सांगितलेलं, नॉट इन ड्यू सीझन है ना. त्याच्या हंगामी काय देतो, नाही तर कैऱ्या थंडीत मध्ये पण कैऱ्या लागलेल्या असतात. पाहिले कैऱ्या कधी उन्हाळा सोडून पण काय लागलेल्या असतात कैऱ्या. ते कैऱ्या काय कामाचे नाही, ते माणसाला काय पाडतात, आजार. तसंच माणसामध्ये चुकीचं फळ आलं ते दुसऱ्यांना काय पाडतात, ते आजारी पाडतात. ते आपल्या हंगामी काय देतं, फळ. म्हणजे ज्यावेळेस देव त्याच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो त्यावेळेस तो कसा राहतो, तो फलदायी बनतो. त्याच्यानंतर 7वी, हे आपल्याला प्रार्थनांना काय देतं, सामर्थ्य, बळकटी देतं. कुठं दिलंय, 1 योहान याचा 5 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये वाचूया. 1 योहान याचा 5 अध्याय 14 आणि 15 वचन. 1 योहान 5 अध्याय 14-15 वचन. त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. मग काय करतं, हे आपल्याला प्रार्थनांना काय देते, सामर्थ्य देते. प्रार्थनेचं उत्तर आम्हाला प्राप्त होते देवाच्या वचनाच्या द्वारे. शेवटची गोष्ट, ते आपल्या आराधनेची पातळी काय करते, उंच करते. देवाचं वचन वाचल्याने आम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक 4 अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनामध्ये हे वाचतो. काय सुंदर त्या ठिकाणी मान, सन्मान, गौरव, धन, बल हे कोणाला आहे, ते तुला आहे. प्रार्थनेच्या सॉरी बायबल वाचण्याच्या द्वारे माझ्या आराधनेची पातळी काय होते, उंच उंच उंच. समजलं. मग थांबतो.